खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून शिरोळ तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न. जयसिंगपूर येथील एका सराफ व्यावसायिकाच्या खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीनं शिरोळ तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्याच्या हातातील काडीपेटी व रॉकेल कॅन काढून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील एका सराफ व्यावसायिकानं संबंधित व्यक्तीला सुमारे 20 लाख रुपयांची रक्कम उधार दिली होती. या रकमेच्या बदल्यात संबंधित व्यक्तीकडून सोने तसेच एक वाहन गहाण स्वरूपात घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी संबंधित सराफ व्यावसायिकांकडून सतत दबाव व त्रास दिला जात असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिला असल्याचं संबंधित व्यक्तीने सांगितलं. मात्र या प्रकरणाची दखल घेतली जात नसल्यामुळे आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. दरम्यान संबंधित व्यक्ती शिरोळ तहसील कार्यालयाच्या पहिल्या प्रवेशद्वारापासून अंगावर रॉकेल ओतून घेत नायब तहसीलदारांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला. हातात पेटवलेली काडीपेटी घेऊन तो स्वतःला आग लावण्याच्या तयारीत असतानाच येथील अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला अडवलं आणि काडीपेटी काढून घेतली. घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सगळे पैसे ऑनलाईन पाठवलेत, त्याला सगळे पैसे परत दिले, थोडं सोनं दिलं आहे, बाकीचं सोनं देणार आहे, गाडी देणार आहे. नाव सांगा ते. सागर अरविंद कंडेसा. तक्रार दिल्याकडे त्याच्यावर काय कारवाई करत नाही. जयसिंगपूर पोलीस म्हणताना हे तुम्ही आत्मदहन महिलांना खोट्या तक्रार दाखल करण्याची भीती लागली.